हॅलो, नमस्कार. मी सदिच्छा तांबे #सदिच्छा तांबे व्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत अशी बांगडा फ्रायची रेसिपी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बांगडा घेतलेला आहे. स्वच्छ साफ धुवून घेतलेला हा बांगडा आहे. आता मी याचा मसाला तयार करण्यासाठी इथे मी हळद घेते. 1 चमचा हळद घेतलेली आहे. थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि सोबतच मीठ घेतलं इथे. चवीनुसार मीठ घ्या. आणि इथे मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आता हे छान असं आपण एकजीव करून घ्यायचं आहे हा मसाला. हा बघा खूप छान असा झणझणीत वाटत आहे तिखट. आता आपण हा बांगडा घेतलेला आहे. इथे मी बांगड्याला कट मारून घेतलेले आहे. आता जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तर तो बांगड्याला छान असं लावून घ्यायचा आहे आतून बाहेरून. हे बघा खूप छान असा लावून घ्या, सगळीकडे लागला पाहिजे. इथे मी आतून सुद्धा भरून घेते. इथे तयार झालेला आहे. तर बाकीचे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. इथे तवा गरम करायला ठेवला होता तर त्यामध्ये आता मी तेल घालून घेते. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर एक एक करून असा लाईनमध्ये बांगडा इथे मी लावून घेते फ्राय करण्यासाठी. नीट व्यवस्थित लावून घ्या. इथे आपले तयार झालेले आहे. थोड्या टायमानंतर मी याला पलटी मारून घेते. एक साइड छान शिजली आहे. हे बघा सगळेच खूप छान झालेले आहेत. बांगडे तळले गेलेले आहेत दोन्ही साइडून. इथे बघू शकता तुम्ही खूप छान इथे दोन्ही बाजूने तळले गेलेले आहेत बांगडे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. इथे बघा तुम्ही आपला कुठलाच बांगडा मोडला गेलेला नाहीये, नाहीतर तव्याला चिकटले जातात बांगडे. तर इथे आपली डिश तयार झालेली आहे. चमचमीत असा झणझणीत झालेला आहे बांगडा. इथे बघा खूप छान दिसत आहे. तुम्ही नक्की करून खा. तर मग कशी वाटली बांगडा फ्रायची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.